हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या फर्स्ट चॅप्टरला, पार्ट 1च्या सायन्सच्या. ठीक आहे. तर बघा, आता इथे फर्स्ट चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन. सो स्टुडंट, ग्रॅव्हिटेशन बद्दल आपल्याला काय काय माहिती आहे, तर आपण काय करू, याच्या इंट्रोडक्टरी पार्ट पासून म्हणजेच सुरुवात पासून बघू. याच्या जसं की फोर्सेस पासून स्टार्ट करू आपण, की फोर्सेस ह्या किती प्रकारच्या असतात. तर बघा स्टुडंट्स, फोर्सेस ह्या मेन असतात दोन टाईपच्या. तर त्या कोणत्या असतात? एक असते कॉन्टॅक्ट फोर्स, कॉन्टॅक्ट फोर्स, आणि दुसरी असते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर अशा प्रकारे ह्या ज्या असतात दोन टाईपच्या मेन फोर्सेस असतात, आणि या फोर्सेसला सब डिवाइड केलेलं आहे वेगवेगळ्या टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये. जसं की बघा, आता कॉन्टॅक्ट म्हटल्यानंतर सिम्पली काय होते, की एखाद्या वस्तूला आपण ढकेलतो किंवा ओढतो. तर ढकेलणे किंवा ओढणे म्हणजे पुलिंग और पुशिंग. पुश म्हणजे ढकलणे, पुल म्हणजे ओढणे. तर पुलिंग और पुशिंग ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ फोर्स. सरळ सरळ ही फोर्सची डेफिनेशन आहे. तर पुलिंग किंवा पुशिंग ह्या दोन्ही गोष्टी काय झाल्यात, आपल्या कॉन्टॅक्ट फोर्स झाल्या. सो आता इथे मी लिहून घेतो बघा, पुलिंग, पुलिंग आणि दुसरी आहे पुशिंग. तर पुलिंग आणि पुशिंग या झाल्या दोन आपल्या कॉन्टॅक्ट फोर्सेस मध्ये येणार. त्यानंतर बघा, पुलिंग पुशिंग झाल्यानंतर मस्क्युलर फोर्स. सो आपण इथे लिहू शकतो मस्क्युलर, मस्क्युलर फोर्स. तर ही सुद्धा काय झाली, एक कॉन्टॅक्ट फोर्सची टाईप झाली. त्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट जर आपण म्हटलं, तर एखाद्या वस्तूला आपण हात न लावता किंवा कॉन्टॅक्ट न करता ढकलू शकतो का? तर ऑब्व्हियसली ढकलू शकतो. कसं? विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट. जर आपण टाचण्या घेतल्या काही आणि जवळ जर मॅग्नेट नेलं, तर इझिली सर्व निडल्स ज्या आहेत टाचण्या ह्या मॅग्नेटला चिटकून जातात. सो ही जी फोर्स आहे, तर मॅग्नेट आपल्याला त्याला चिटकवायचे काम पडलं का? नाही. तर त्या टाचण्या ऑटोमॅटिकली मॅग्नेटला चिटकल्या येऊन, म्हणजे हे आपोआप ओढल्या गेल्या. सो याला म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे कॉन्टॅक्ट न करता सुद्धा तिच्यावर फोर्स अप्लाय झाली. तर अशा प्रकारची जी फोर्स असते तिला म्हणतात मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. तर मॅग्नेटिक. आता मॅग्नेटिक फोर्स जी असते ही कोणत्या टाइप मध्ये येते? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये. तर त्यानंतर बघा, अजून एक टाइप ऑफ फोर्स आहे अशी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता तुम्ही त्याचं एक एक्झाम्पल बघितलं असेल. जेव्हा तुम्ही कंगवा किंवा स्केल डोक्यावर जेव्हा रफ करता आणि कागदाच्या काही तुकड्यांजवळ नेता, तेव्हा ते कागदाचे तुकडे ऑटोमॅटिक त्या स्केलला चिपकतात. तर त्याला आपण काय म्हणतो? ते जे कागदाचे तुकडे त्याला चिटकले, तर ती जी फोर्स असते कागदावर लागलेली विदाऊट टचिंग, तर त्या फोर्सला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणती फोर्स आहे ती? इलेक्ट्रोस्टॅटिक. सो आता मी इथे लिहून घेतो इलेक्ट्रोस्टॅटिक. तर ही जी फोर्स आहे ही नॉन कॉन्टॅक्ट मध्ये येते. तर असे मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यानंतर अजून एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ही सुद्धा काय आहे? नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत याच ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल, जी की आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मग आता फोर्सेसच्या टाईप तुम्हाला समजलेल्या आहेत. आता आपण बघू व्हॉट आर द युजेस ऑफ फोर्सेस अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्सेस. तर बघा, फोर्सेसचा यूज एकच आहे, की आपण कुठल्या गोष्टीला हलवण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एखादी वस्तू न्यायची असेल तर फोर्स लावावी लागते. विदाऊट फोर्स अप्लाय करता आपण कुठली वस्तू हलवू शकत नाही जागेवरून. आलं लक्षात? जसं की मला जर एखादा डब्बा उचलून दुसऱ्या जागेवर ठेवायचा असला, तर मी काय करणार? त्या डब्याला फोर्स लावणार, मस्क्युलर फोर्स. त्यानंतर उचलून मी दुसऱ्या जागेवर ठेवणार. किंवा जर मला एखाद्या गाडीला ढकलायचं असेल, धक्का मारायचा असेल, तर तेव्हा सुद्धा मी पुशिंग फोर्स अप्लाय करणार. सो इट इज ऑल्सो कॉन्टॅक्ट फोर्स, राईट? किंवा जर मला काही एक माझ्याजवळ समजा सपोज करा काही कचरा आहे आणि त्यामध्ये काही टाचण्या पडलेल्या आहेत. आता मला चांगल्या चांगल्या टाचण्या निवडून काढायच्या, तर मी त्याच्यात हात घालणार आहे का? नाही. मी तिथे काय करणार? मी तिथे मॅग्नेटचा यूज करू शकतो. मॅग्नेट घेऊन जर मी वरतून फिरवणार, तर ऑटोमॅटिक सर्व टाचण्या त्याला चिटकून मी बाजूला काढून घेऊ शकतो, सेपरेट करू शकतो. किंवा मॅग्नेटिक मटेरियल सेपरेट करण्यासाठी सुद्धा मॅग्नेटचा वापर करतात. तर अशा प्रकारे आपण याची युजेस बघू शकतो. त्यानंतर आता याचे इफेक्ट काय होतात बघा आपल्या लाईफमध्ये. जसं की आता जर आपण जास्त प्रमाणात फोर्स जर एखाद्या वस्तूवर लावली, तर त्या वस्तूचा शेप सुद्धा चेंज होतो. म्हणजे जसं की आपण जर सपोज एक बॉल घेतला आणि त्याला जर आपण दाबलं, तर त्यानंतर काय होतं तिथे?
त्याचा शेप चेंज होतो, आकार बदलतो त्याचा. त्यानंतर एखादी जर आपण काडी घेतली स्टिक आणि तिला आपण जर का फोर्स लावली तर काय होते, ती तुटून जाते. म्हणजे तिला दाबल्यानंतर ती ब्रेकडाऊन होते, तुटते, म्हणजे तिथे सुद्धा तिचा शेप बदलतो. तर अशा प्रकारे हे जे आहेत इफेक्ट आहेत फोर्सेसचे. त्यानंतर जर एखादी वस्तू आपण फेकली, सपोज करा एक बॉल आहे, आपण जर तो फेकला तर त्यानंतर तो एखाद्या वस्तूवर आदळला तर तिथे जाऊन लागल्यानंतर त्याची डायरेक्शन सुद्धा बदलते. किंवा एखादी वस्तू आपल्याकडे आली आणि आपण जर तिला पकडलं तर ती सुद्धा काय करते, तिचा आपण स्पीड चेंज करू शकतो. जसं की आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळताना बॉल फेकल्यानंतर बॉलरने, बॅट्समन काय करतो, बॉलला मारतो. म्हणजे बॉल येतो एका दिशेने आणि बॅट्समनने मारल्यानंतर जातो दुसऱ्या दिशेने. सो द डायरेक्शन विल बी चेंज. तर अशा प्रकारे फोर्सेसचे हे इफेक्ट आहे की डायरेक्शन बदलू शकतो. त्यानंतर मारल्यानंतर तो बॉल एखादा कीपर जो असतो तो काय करतो, बॉलला कॅच करतो. कॅच करतो म्हणजे काय होते, तिथे ते त्या बॉलचा स्पीड कमी करून टाकतो. हातात पकडतो तो अशा प्रकारे करतो मागे हात, म्हणजे तो काय करतो, त्या बॉलला कॅच करून त्याचा स्पीड थांबवून टाकतो. तर स्पीड थांबवण्यासाठी, डायरेक्शन चेंज करण्यासाठी किंवा मग तिचा शेप बदलण्यासाठी आपण फोर्सेसचा वापर करतो. तर दीज आर द इफेक्ट ऑफ फोर्सेस ऑन अन ऑब्जेक्ट. तर आता तुमच्या हे चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे. तर आता यानंतर आपण बघणार आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपल्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. तर बघा, आता आपण इतक्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोललो, पण हिचा शोध कोणी लावला, ही फोर्स आली कुठून, तर आता त्याला थोडं डिटेलमध्ये बघू. बघा, तुमच्या बुकच्या फ्रंट पेजवर दिलेला आहे. एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन. तर ते जे सायंटिस्ट आहेत एका ऍपलच्या ट्री खाली बसलेले आहेत आणि बुक रीड करत आहेत. तर तेव्हा ते बुक रीड करत असताना अचानकपणे त्यांच्या डोक्यावर एक ऍपल पडतो. आता ऍपल पडल्यानंतर काय होतं, तर आता आपण त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं, ऍपल पडल्यानंतर खाऊन घेतलं असतं, त्याच्यावर जास्त विचार केला नसता. पण जेव्हा एखाद्या गोष्टीवर विचार केला जातो तेव्हा रिसर्च होतं, काहीतरी नवीन गोष्टी घडून येतात आणि डिस्कवरी होते. आलं लक्षात. तर आता जसं की न्यूटन बसलेले होते एका झाडाखाली. आता आपण इथे काय करू, एक रफ फिगर ड्रॉ करू. तुमच्या बुकमध्ये आहे तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे झाडाखाली इथे काय केलेलं आहे, बसलेले आहेत न्यूटन, जे की काय करत आहेत, एक बुक वाचत आहेत. आणि वरतून एक ऍपल त्यांच्या डोक्यावर पडते. तर डोक्यावर पडल्यानंतर ते काय करतात, त्या ऍपलला घेतात आणि विचार करतात की हे माझ्या डोक्यावरच का पडलं. त्यानंतर ते काय करतात, त्या ऍपलला हॉरिझॉन्टल डायरेक्शनने फेकतात, व्हर्टिकल डायरेक्शनने फेकतात. आणि ऍपलच नाही तर आजूबाजूच्या 2-3 वस्तू ते असेच फेकून बघतात. आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की बाबा, ज्या पण वस्तू आपण फेकतो तर ह्या सर्व काय सेंटरला पडत आहेत पृथ्वीच्या. म्हणजे आपण फेकलं की ते खालच्या डायरेक्शनने, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने पडतात. आणि त्यांना लक्षात आलं की कुठलीही वस्तू आपण हॉरिझॉन्टली फेका किंवा व्हर्टिकली फेका, ती शेवटी पडणार इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे खालीच पडणार आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांना अजून विचार केले आणि त्यांना कळालं की पृथ्वीमध्ये कोणती तरी अशी फोर्स असणार आहे की जी या सर्व वस्तूला खालच्या दिशेने अट्रॅक्ट करते. मग आता ती फोर्स कोणती असावी, तर त्या फोर्सला त्यांनी नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर अशा प्रकारे या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागला. आता ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमकी काय आहे आणि ही पृथ्वीवरच असते का, तर याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊ. तर बघा, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन आहे याची. इट इज द फोर्स ऍक्टिंग अलॉंग टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. म्हणजे जगातल्या कुठल्याही दोन वस्तूंमध्ये लागणारी फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो आपण सिम्पली असं डिफाईन करू शकतो. त्यानंतर आता ही डेफिनेशन तर तुमच्या लक्षात आली. मग आता अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, सिंपल आहे. पृथ्वीवरील कुठल्याही दोन वस्तूमध्ये लागणारी जी फोर्स असते तिला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो. ज्या दोन वस्तू एकमेकांना स्वतःकडे आकर्षित करतात त्या फोर्सने, त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणू शकतो. आता आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग आता तुम्हाला अजून एक चित्र त्या दिसत आहे, त्यामध्ये की मूनचं चित्र दिसत आहे. म्हणजे हे तर चित्र आहे, याच्या व्यतिरिक्त मून आहे वर. आणि न्यूटन हा सुद्धा विचार करतो की बा, मग मून दिसतो त्याला, तर हा मून काऊन नाही पृथ्वीवर पडत. जसं की ऍपल डोक्यावर पडू शकते, तर हे मून पृथ्वीवर का नाही पडत. तर मग हा मून का खाली पडत नाही, तर याचं आन्सर असा आहे की कुठलीही वस्तू जर का मोशन मध्ये असली तोपर्यंत ती हवेतच राहते. जसं की बघा, आता तुम्ही जेव्हा एखादा बॉल फेकता तर बॉल फेकल्यानंतर काय होते. बघा, आता सपोज करा इथे तुम्ही आहे आणि इथून काय करता, ही ग्राउंड लेवल आहे सपोज करा. इथून जेव्हा तुम्ही फुल फोर्सने एक बॉल फेकला तर बॉल फेकल्यानंतर तो काय होतो, असा जाऊन काय होतो, ग्राउंडवर येऊन पडतो.
म्हणजे हा इथे पडून पुन्हा बाउन्स होऊन अशा प्रकारे जातो. कुठपर्यंत जायला? जोपर्यंत त्याची फोर्स लागलेली संपणार नाही तोपर्यंत त्याची मुवमेंट होत राहील. एक टाइम असा येईल जेव्हा इथे फ्रिक्शन होतं त्यावेळेस तो काय करतो? स्टॉप होऊन जातो. तर हे बघा, जोपर्यंत त्या बॉलला मोशन होती, गती होती, स्पीड होता, तोपर्यंत तो हवेत होता. जेव्हा त्याचा स्पीड संपत आला त्यावेळेस तो खाली पडला. पण आता मून जो आहे याला वर्षानुवर्षापासून एक मोशन आलेली आहे आणि तो अर्थच्या राऊंड गोल 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 फिरत राहतो. मग त्याच्यामुळे काय होते की तो जोपर्यंत तो मोशन मध्ये आहे तो खाली पडणार नाही. आणि तो अर्थ पासून खूप दूर डिस्टन्सवर आहे अर्थच्याच ऑर्बिटमध्ये. आता जर मूनची मोशन संपली किंवा त्याचा स्पीड संपला, काही काळासाठी जर मून थांबला, इमॅजिन करा, तर तो मून काय होईल? सरळ पृथ्वीवर येऊन आदळेल. तर अशा प्रकारे आपण याचा डिफाईन करू शकतो. आलं लक्षात? तर आता अशी कुठलीही वस्तू जर तुम्ही या बॉलला जर फोर्स लावली फुल, सपोज करा ग्रॅव्हिटेशन फोर्स नाहीये खाली, अर्थमध्ये जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये, संपली, तर हा बॉल काय होईल? तुम्ही ज्या डायरेक्शनने फेकाल हा अर्थचा सरफेस सोडून स्पेसमध्ये चालला जाईल. हा थांबणार नाही, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नाहीये. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसली तर या बॉलला कोणी खाली ओढणार आहे का? नाही. आता हा बॉल जसा निघला, जसा तुमच्या हातून सुटला की हा डाऊनवर्ड डायरेक्शनने खाली ओढला जात आहे. म्हणून त्याची डायरेक्शन जेव्हा या पोझिशनला असणार, इथं व्हिलॉसिटी 0 असेल, याची 0 मीटर पर सेकंद. इथे जो होता 5चा स्पीड, 10चा स्पीड, 15चा स्पीड, असा वाढत वाढत जाईल आणि शेवटी एक पोझिशन अशी येईल की तिथे त्याचा स्पीड 0 होईल. तिथून बॉलचा स्पीड पुन्हा खाली खाली वाढत जाईल. इथून जेव्हा वस्तू वर फेकतो आपण तेव्हा त्याचा स्पीड वाढत नाही जात, कमी कमी होत जातो. म्हणजे बघा आता कसा, तर एक पोझिशन येते वरच्या डायरेक्शन जाताना, आपण जेव्हा बॉल फेकतो तर तिथे काय होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत जाते आणि त्या बॉलला कमी कमी स्पीड करते त्याचा आणि खाली ओढते. एक वेळ अशी येते की बॉल एका हाईटवर जाऊन थांबून जातो. तिथे पोझिशन त्याची फायनल पोझिशन असते, त्याला म्हणतात व्हिलॉसिटी 0 आहे. आणि तिथून जेव्हा बॉल खाली पडतो तर खाली पडत असताना त्याचा स्पीड वाढत जातो. तर इट विल बी इन्क्रीज असं आपण म्हणू शकतो. तो वाढतो का? कारण की तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वाढतो. तो त्याच डायरेक्शनने खाली खाली येतो आणि जाऊन पृथ्वीच्या सेंटरवर आदळतो. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो सरफेसवर येऊन पडतो. तर आलं लक्षात आता हे कसं आहे कन्क्लुजन याचं? आता यानंतर बघा, हे जेव्हा येणार खाली पडणार, तशाच प्रकारे मूनचंही तुमच्या लक्षात आलं की मून का पडत नाही पृथ्वीवर? कारण त्याला मोशन आहे. ड्यू टू द मोशन इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, आपण सिम्पली असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला खाली एक पॉइंट दिलेला आहे दुसरा, मोशन अँड फोर्स. आता मोशन आणि फोर्स मध्ये काय रिलेशन आहे? तर मोशन आणि फोर्स मध्ये असं रिलेशन आहे की आपण 9व्या वर्गात शिकलो होतो की फोर्स इक्वल्स टू मास इनटू ऍक्सलरेशन. बरोबर आहे? जेव्हा आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावतो तेव्हा तिची मुवमेंट होते, आणि मुवमेंट होते म्हणजेच काय? तर मोशन होते. जोपर्यंत आपण एखाद्या रेस्ट वस्तूला फोर्स लावणार नाही तोपर्यंत तिच्यात कुठल्याही प्रकारची मुवमेंट ऑकर होत नाही किंवा कुठलीही मोशन येत नाही. तर दोघांमध्ये हे रिलेशन आहे. आलं लक्षात येत आहे? आता आपण यानंतर बघणार आहोत सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया.